नमस्कार सर्वांना. आज नवरात्रीचा दुसरा दिवस. आजच्या दिवशी आपण ब्रह्मचारिणी मातेची पूजा आराधना करत असतो. तर आजचा हा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी मातेला समर्पित करून आपण पुढील माहिती बघूयात. ब्रह्मचारिणी मातेचं स्वरूप. तर ब्रह्मचारिणी माता या पांढऱ्या वस्त्रात बसलेल्या असतात. त्यांच्या एका हातात जपमाळ, एका हातात कमंडलू असते आणि त्यांचं हेच स्वरूप साधना, तपश्चर्या आणि संयमाचे प्रतीक आहे. तर देवी ब्रह्मचारिणीने कठोर तप करून भगवान शंकरांना आपले पती म्हणून प्राप्त केले होते. त्यांच्या या उपासनेमुळे भक्ताला शांती, ज्ञान आणि तपशक्ती प्राप्त होते. तर ब्रह्मचारिणी मातेच्या दुसऱ्या दिवशी लाल रंग परिधान करणे शुभ मानले जाते, कारण लाल रंग हा धैर्य आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. आणि ब्रह्मचारिणी मातेची सेवा केल्यानेही आपल्याला आत्मविश्वास, धैर्य आणि आत्मशक्ती प्राप्त होते. तर आजच्या दिवशी आपण सर्वांनी ब्रह्मचारिणी मातेची पूजा करावी, तिची उपासना करावी आणि मनाला शांती लाभेल असे तिचे मंत्र जपही करावे. तर मी ब्रह्मचारिणी मातेकडे आजच्या दिवशी प्रार्थना करते, सर्वांना सुख, शांती, समृद्धी लाभो हीच देवीच्या चरणी प्रार्थना करून मी आज माझा व्हिडिओ इथेच थांबवते. धन्यवाद. बाय. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.